तर मराठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या ज्या जुन्या फिल्म्स आहेत, त्या नॉस्टॅल्जिया हिट करतात. जसं की अशी आहे बनवा-बनवी, नवरा माझा नवसाचा आणि या फिल्म्स आपण टीव्हीवर इतक्या वेळा बघितल्यात ना, की काही विचारू नका. आणि याच फिल्मचा सिक्वेल म्हणजेच दुसरा पार्ट नवरा माझा नवसाचा 2 थिएटरमध्ये रिलीज झालाय आणि ही फिल्म तब्बल 19 वर्षांनी आली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर नॉस्टॅल्जिया हिट करायचा असेल आणि तुमच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा द्यायचा असेल ना, तर ही फिल्म नक्की बघा. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की ही फिल्म कशी आहे आणि ही फिल्म का बघायची? ज्याच्यामध्ये स्वप्नील दादाची ॲक्टिंग, अशोक सराफ सरांचं कॉमिक टायमिंग, सचिन सर आणि सुप्रिया यांची केमिस्ट्री आणि थोडक्यात फिल्मची स्टोरी. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. डोंट वरी मित्रांनो, मी तुम्हाला स्पॉइलर नाही देणार. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट आणि तुमचा दोस्त एजे आणि या व्हिडिओमध्ये आपण रिव्ह्यू करणार आहोत फिल्म नवरा माझा नवसाचा 2. आता नवरा माझा नवसाचा ही फिल्म आली होती 2005 ला. ज्याचं डिरेक्शन केलं होतं स्वतः सचिन पिळगावकर सरांनी. आणि ही गोष्ट कशाची होती हे तुम्हाला माहितीच आहे. गोष्ट होती नवसाची आणि जो पूर्ण करण्यासाठी सचिन सर आणि सुप्रिया मॅडम यांनी काय काय केलं, काय काय खटाटोप केला आणि त्या खटाटोपामध्ये काय काय कॉमेडी झाली, काय झालं, काय थ्रिल झालं, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यांचा मुंबई ते गणपतीपुळेचा प्रवास तो कसा होतो, त्या दरम्यान काय काय होतं, एक आयकॉनिक कंडक्टर अशोक सराफ सर, बाबू कालिया आणि शेवटी त्यांचा नवस कसा पूर्ण होतो. त्या फिल्ममधले ना काही आयकॉनिक सीन, ए डिकरा मला ते आल्यावर उठवा, ए डिकरा मला हे आल्यावर उठवा आणि वॅकी त्यांना कसा घाबरवतो आणि त्या घाबरून कुठेतरी उतरून जातात. अशोक सराफ सर तमाशाला जातात आणि तिथे सगळे पैसे उडवतात आणि किशोरी शहाणे त्यांना पैसे परत करतात. तो इमोशनल सीन, या सगळ्या गोष्टी म्हणजे कमाल, कमाल. सोबतच जयवंत वाडकर सर आणि अतुल परचुरे सर यांची ती भूमिका म्हणजे सगळं एकदम मस्त, कमाल, एकदम कमाल. आणि त्याच फिल्मचा दुसरा पार्ट म्हणजेच नवरा माझा नवसाचा 2 ही फिल्म रिलीज झाली आहे. ज्याचं डिरेक्शन स्वतः सचिन पिळगावकर सरांनीच केलंय आणि ती फिल्म तब्बल आली आहे 19 वर्षांनी. आता या फिल्ममध्ये वेगळं काय आहे? या फिल्मची स्टोरी वेगळी आहे. जिथं एसटी होती तिथं ट्रेन आली आहे, जिथं कंडक्टर होता तिथं टीसी आलाय, पण ठिकाण मात्र तेच, गणपतीपुळे. यावेळेस पण गोष्ट एका नवसाचीच आहे, पण तो कुणाला पूर्ण करायचा आहे? तर जावयाला, वॅकीच्या जावयाला म्हणजेच स्वप्नील जोशीला तो नवस पूर्ण करायचा आहे. आणि तो नवस पूर्ण करताना काय काय होतं, काय काय गोष्टी होतात, ही आहे फिल्म. आता या फिल्ममध्ये कलाकार कोण कोण आहेत? स्वप्नील जोशी आणि हेमलिंगे लीड कास्टमध्ये, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ सर आणि निर्मिती सावंत मॅडम ही लिजेंडरी माणसं. आणि सोबतच सिद्धार्थ दादा, वैभव मांगले सर, जयवंत वाडकर सर आणि विजय पाटकर सर ही मंडळी सुद्धा आहेत. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पेशल अपीअरन्स. काय वाटतं तुम्हाला कोणाचं असेल? आता ही स्टोरी पण नवसाचीच आहे, पण तो कोणी केला होता आणि कोणाला पूर्ण करायचा आहे. आणि फिल्मचा जो टाइम स्पॅन आहे तो खूप पुढे गेलाय, खूप वर्ष पुढे गेलाय. फिल्ममध्ये कॉमेडी आहे, इमोशनल सीन्स आहेत, सस्पेन्स आहे, थ्रिल आहे आणि एकदम धमाल. पण जी मजा पार्ट 1 मध्ये होती ती मजा याच्यात नाहीये. आणि स्क्रीन प्ले अजून उत्तम होऊ शकला असता, बट ओव्हरऑल फिल्म ना एंटरटेनिंग आहे. फिल्म बघताना तुम्हाला कुठे-कुठे थोडंसं बोर होईल, पण मजा येईल. आता आपण बोलूयात ॲक्टिंग विषयी. स्वप्नील दादा जो लहानपणापासून ॲक्टिंग करतोय, त्यानं फिल्ममध्ये कमाल ॲक्टिंग केलीच, पण मला असं वाटतं, की त्याच्याऐवजी दुसरं कोणी असतं तर? कारण हेमलिंगे आणि स्वप्नील जोशी ही जोडी पडद्यावर तरी मला नाही आवडली. बाकी हे दोघं सोडून बाकीचे जे कलाकार आहेत ते सगळे लिजेंडरी आहेत आणि त्यांच्या ॲक्टिंग विषयी बोलणारा मी कोण? आता ही फिल्म मी का बघितली? एक तर नॉस्टॅल्जिया हिट करतं आणि सोबतच अशोक सराफ सर जे माझे लहानपणापासून फेव्हरेट आहे. अशी बनवा-बनवी फिल्म मी किती वेळा बघितली ना हे मला नाही आठवत आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं ही फिल्म ना मी किती वेळा पण बघू शकतो. लिटरली. कारण अशोक सराफ सर हे माझे खूप फेव्हरेट आहेत, खूप फेव्हरेट. आणि मला असं वाटतं की तुम्ही पण ही संधी नका सोडू. आता ओव्हरऑल जर बघायला गेलं तर फिल्म कमाल आहे. मी असं नाही म्हणत आहे की फिल्म लईच भारी आहे, ब्लॉकबस्टर आहे. फिल्म ॲव्हरेज आहे, पण फिल्म एंटरटेनिंग आहे. नॉस्टॅल्जिया हिट करतं. फिल्मचा जेव्हा टीझर आणि ट्रेलर आला होता ना, त्यावेळेस खूप लोकं ट्रोल करत होती, की फिल्म अशीच आहे, फिल्म तशीच आहे, काय ॲक्टिंग केली आहे, फिल्म नाही चालणार आहे. पण प्रत्येक चमकणारी गोष्ट हिरा नसते आणि फिल्मचा ट्रेलर खराब असला म्हणून पूर्ण फिल्म खराब नसते मित्रांनो. फिल्म नॉस्टॅल्जिया हिट करते, त्यामुळे ही फिल्म नक्की बघा. या फिल्मच्या बाबतीत मी एक गोष्ट नक्की म्हणेन, की मित्रांनो बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. स्टोरी, स्क्रीन प्ले, ॲक्टिंग सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. पण ही फिल्म नक्की बघा. का? कारण ही फिल्म नॉस्टॅल्जिया हिट करते आणि आपल्या लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत त्यांना उजाळा देते. त्यामुळे फिल्म नक्की बघा. बाकी अशोक सराफ सर, सचिन पिळगावकर सर, निर्मिती सावंत मॅडम, सुप्रिया पिळगावकर या जे लिजेंडरी माणसं आहेत त्यांना आपण पडद्यावर पाहायची संधी नका सोडू. कारण त्यांना आपण कधी पाहू शकतो, परत पडद्यावर नाही पाहू शकत, कोणालाच माहीत नाही. बाकी तुमची मर्जी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो प्लीज. धन्यवाद.